वा, वहिनी अरे सकाळपासूनच बाहेर गेली होती ती. बाबा काल रात्री पण घरी नाही आलेत ना. खरं तर बाबांची अशी घराबाहेर राहण्याची पहिलीच वेळ नाहीये. मला पण काळजी वाटायला लागली रे अभिदा आता. तरी आईने सगळ्यांना सांगितलं होतं कोणी बाहेर नका जाऊ. तरी दादा वहिनी दादा माकाच काळजी आहे. तुमका कोणा काय पडली आहे काय? सगळी दारीची दुकानं शोधलंय, सगळे रस्ते शोधलंय, सगळं शोधलंय. हेच पत्तो नाही असा त्यांचं. घरापासून लांब राहणारा माणूस नाही आहे. उतारली की घरात येत. परवा रात्रीपासून खयच पत्तो नाही असा त्यांचं. अभिराम भाऊजी, माका ना काहीतरी काळा बेरा वाटता. खय गेले असतील हे? बघ वहिनी, काळजी नको करू. येईल दादा घरी परत. आणि जास्तीच काही झालं ना, मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करतो. नको नको, पोलीस स्टेशनात नको. अहो अभिराम भाऊजी, ह्यांनी काही करून ठेवला नाही असत ना, तर पोलीस ह्यांकाच उचलून आधी शोधून आत घालतील. बरं ठीक आहे, आपण वाट बघू. आजी, आता आई कुठून येते? अभिराम भाऊजी, मी तुमका म्हणवते ना काहीतरी काळा बेरा, तर ह्याच असताना. सरिता, ह्यो काय प्रकार असा? वाट अडवणं म्हणतात हे का? जवसर माझं घो खया ना कळत नाही ना, तवसर आज जाऊ देणार नाही मी तुमका. सरिता, नको तो हट्ट करा नको. हट्ट? अहो तुमच्या हट्टा पाय आम्ही हैसर इल. आमका सांगितलात घरातून बाहेर पडायचा नाही. तुमचा काय चालला? आमका न सांगता तुम्ही खैसर जातास? अभिराम भाऊजी, आपल्या डोळ्यात ना धूळ फेक करून हिंचा काहीतरी चाललेला. सरिता, ओस काहीतरी संशय घेऊ नको. हा, संशय? अहो आहे, 2 दिवस झाले माझं गो घरात नाही असा. खयच पत्तो नाही असा त्यांचं. आणि माका खात्री आहे ना, ह्या ना तुमचाच कारस्थान असतला. जवसर माझं घो खया या कळत नाही ना, तवसर तुमका आज जाऊ देणार नाही मी, हलणार नाही ऐसताय. अभिराम भाऊजी, माका कळा कवा, तुमच्या आवश्यक सांगा. खय असा माझं गो? ओ भाऊ, किती वेळ लागत? विमान नाही चालय ना, अर्धा तास लागतो जाऊ. ए, अजून अर्धा तास? तुला गावात ठेवलं असतंय तर माझा काय खरा नाही, तुझा पण. हारा नको, खाली लोटून देईन. पुढे घाट असत, घाटातून सरळ खाली. गाडा पण सापडूची नाही. चांगलो तावडीत सापडलंस रे. मी तुका सोडत नाही. वाड्यावर जाऊचा होता ना. ए गप गप, हाला नको. देऊ 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 फेकून. ए, तुझ्या नादात खाली पडला असताय मी. गपराव, हाला नको. हो भाऊ, किती वेळ लागत? एवढ्यात गोवा सोडा, कर्नाटकात जाऊन गेलं असते. गोजा घेऊन येऊ. अम्मा, अभी कुठे तुम्ही? या ना.
मी नाही इथे आता राहू शकत. काहीतरी होतोय. या ना. मी नाही राहणार इथे. मी नाही राहणार. मी बाहेर पडते. माझी शपथ आहे तुका, या घरात तू बाहेर पडलंस तर माझा मेलेला तोंड बघशील. अभी नाही राहू शकत इथे एकटी. मला घेऊन चल ना प्लीज. मला नाही राहायचं. खूप मिस करते तुला मी. आठवण येते. आणि अभी मला माहिती, अभी मला भीती वाटते इथे. काहीतरी आहे अभी इथे. मला भेटेल का? अम्मा मागे घ्या शपथ. मला बाहेर यायचंय. मला ना तुमच्या सोबत यायचंय. तुमच्या सोबत राहायचंय अम्मा मला. वहिनी आज बोलू आपण. चल आज चल. अभिराम भाऊजी काही सरत राहायचा. रातभर वाट बघत बस. नको ते विचारितच मला. माझा काय होता ना आता माझा माका माहिती आहे. माका माझ्या प्रश्नाचा उत्तर व्हाया. सरिता बाजूक हो. आर्डरी द्यायची नाही माका. माझा घर असा या आश्री तसाच तुम्ही. आणि या घराच्या मालकाक नाहीसा करतास. आई अगं पण आजी असं का करेल? पूर्वा अगो तू विचार करतस ना तसा जग नसता. वहिनी नको ना आता हे वाद घालतच नाही मी अभिराम भाऊजी. माझो प्रश्न साधो त्याचा माका उत्तर व्हाया. माझ्या घोबाक तुम्हीच नाहीसा केलास ना. अगं वहिनी. अभिराम भाऊजी तुमची आऊस ना वाड्याची वाटेकरी कमी करून बघता. म्हणून थायसा घेऊन इली ना. म्हणजे एक एक करून सगळी नाहीशी होती. म्हणजे एक राग मोकळ्यो. आई काय बोलतेस? खोटा बोलते काय मी? होय मग हे कायच कशाक नाही बोलत. आणि माका तर वाटता की सयाजीरावांका पण हिनाच गायब केला नसतला. म्हणजे सुशीला बाजूक होत ना. एक वाटो बाजूक झालो. दुसरं वाटो माझ्या गोवाचो. मी ऐकणाऱ्यातला नाही म्हणून माझ्या गोवाक नाहीसा केलास. आणि अभिराम भाऊजी तुमच्या बायलेक वाड्यावर ठेवून काय सिद्ध करतात ना काय कळत नाही. हा बाका सांगा माझं गो कैसर हा. नाही तर ना गळ्यावरनं सुरो फिरवीन आणि चिठ्ठी लिहीन तुमच्या नावाची. आणि सांगीन जा काय झाला ना ते का ही जबाबदार असा म्हणाल. सांगा काय असं माझं गो. वहिनी थांब जरा. मी बोलतो. आई तुला माहिती आहे का दत्तादा कुठे आहे तो? बघ जीवाचो गोवा केलाय मी. गोवा बघ 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 किती असत बघ. अवघाच तू काय सर लांब घेऊन नाही ते एक भीती वाटली तुका गावात लपवले तेव्हा. हैसर घेऊन येलंय गोव्यात. तू काय आता सुटत नाही. वड्यावर जाऊचा होता होय ना. कोणाक भेटा केली होतस? कावेरी. नाही असो असो
छाती काढून दाखवतोस ना? आता काढ छाती, काढ. हे काढ ना छाती. दत्त कमी समजू नको. आणले ना तुका हैसर उचलून? कसं आणलंय? तुका पण नाही काढला ना? नाही ना? अण्णा ह्यो असं उचललंय खांद्यात आणि टाकले गोंत्यात. म्हणजे गाडीची व्यवस्था झाल्यावर थेट वा. ए त्रास होता? नाही त्रास होता? सोडू? हात सोडू, हात. नाही, आधी पाय सोडते. नाही, पाय सोडला तर पळान जाशील आणि हात सोडला तर पाय सोडशील. त्याच्यापेक्षा तू असाच राहा. दत्त हात सोड माझे. ए असा नाही, आज बिन बोलायचा. दत्ता शेठ सोडा मका. बोल 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 बोल. दत्त परत तास. दत्ता शेठ बोल बोल. अरे पण मी काय केलं? त्या मला बांधून ठेवलाय. एवढा सगळा सांगून परत ताच विचारतोस काय केलंय म्हणा. तर आता तुका अभिरामच्या लग्नाच्या वाढदिवसाकच मारला असताय तर ही येळच इली नसती. तू आणि तुझ्या बायलेन कुत्र्यासारखा वागवलास. माका पोलीस स्टेशनातून सोडूसाठी माझी बायल पाया पडायची. म्हणजे तुमका आमची इज्जत विकलाव नाही आम्ही. का पोलीस स्टेशनच्या बाहेर दारू पाजलंस, उपकार केलंस. तुका पिवची आहे दारू? हा पिवची आहे? हे काय दारू पी, दारू पी. हा दारू पी. माका पाजलं होतस ना? दत्त मला सोड. अरे मी काही नाही केलं दत्त. हा असा कसा? हा माका तू दारू पाजलास ना, मग मी पण तुका तशीच दारू पाजणार. पी पी. रवा अशीच उन्हात आणत ना ताटकळत रवा. आई चल तिकडे सावलीत बसू. चल 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 आईला घेऊ. चल बस इकडे. जावा बसा सरत. पण ना काय बोला नको. मी पण ना तुमच्यासारखा हट्टीये. जोपर्यंत सांगणारच नाही ना आज जाऊ देते काय बघा. अगं आई एकदा तर सांगून टाक ना तिला. अरे बाबा सगळ्याच प्रश्नांका उत्तरा नसतं. हे बघ अजून यावर ना वाद नकोयत मला. वाट टाळूसाठीच ना गप्प राहणं महत्वाचा असा. तू गप बसत नाहीयेस, तू विषय टाळतीयस. हा अभिराम भाऊजी याच म्हणतोय आम्ही. पूर्वा कळता ना काय ता? आजी तुला माहितीये का बाबा कुठे गेलेत ते? त्याच्यापेक्षा ना लय महत्वाचे कामं असतात माका. आई दत्ता नाहीसा होण्याचा काय अर्थ लावायचा आम्ही? अरे याआधी अनेक अर्थांचे अनर्थ झालेले असत. त्याच्या पाय लय नुकसान झालेला. तेव्हा ना
आता खैचोच अर्थ न लावलेलो बरो. येळ येली ना की सगळा कळतला. आता माका काही विचारायचा नाही. मग संसार काय गप रवायचा? जा काय होतं तर बघत बसायचं काय? तुमच्या मनात हा ना आताच कर चालला तुम्ही. तुला सांगून ठेवतोय, माझ्या गोवाचं काय बरं वाईट झाला ना तर गप राहणार नाही मी. तुम्ही जबाबदार असाल सगळ्यात. फासावर चढवीन मी तुमका. ए बघतोस काय रागा? काय बघतोस रागा? ऐसा तुझी बाहेर सोडू येणार नाही तुका. अशा जागी गेले ना की पोलीस पण नाही येणार. एकदा सोड मला. मग हे काय करणार? काय करणार? माझं जीव घेणार? घे घे जीव घे घे माझं जीव. राग इलो ना तुका तसंच माका पण राग इलो हा. तू कावेरी वाड्यात भेटा केलंस ना त्याचो राग इलो हा. ते येतच भेटायला म्हणजे आई सांगतो तर खरा हा काय? मला माहित नाही. मला माहित नाही. काय म्हणता तुझ्या अंगात अन्न येतात. अण्णा होय अण्णा नाईक. आता अण्णा नाईक असं अण्णा. आई बोलू दे. साधी बोळी हा बिचारी. कशावर पण विश्वास ठेवता. पोरांची घराची काळजी हाती का म्हणान ती का अण्णा परत येईल असं वाटतं. पण माझा नाही विश्वास. अण्णा नाईकांका माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखणार? हा यो यो असलो अण्णा नाईक. अण्णा नाईक काय होतो तुका काय माहिती? अण्णा नाईक असो जमिनीवर लोळलो नसतो. 4 शिव्या हसल्याने असत्या. काय तो रुबाब असायचो. माणसा कापायची नुसती. माणसा मरणाच्या वाटेक येतील पण अण्णाच्या वाटेक घाबरायची. माणूस म्हणून बेकार. लय बेकार. काय भीती. काय भीती. अरे आम्ही कधी नजर वळकून बघितलं नाही त्यांका. अण्णा म्हणा तो काय तर बांधून ठेवलाय. अण्णा असतस ना तर तो असो पडून राहिलो नसतस. आयन तुका गायब करू सांगितलं ना म्हणा तू काय सर घेऊन येलाय. तू काय थैसर लवकर जायत. जाऊचा म्हटलं तर कसा जाणार ना? अण्णा नाही कसं कसं जाणार? उडत जा जा उडत जा. अरे आधी स्वतः सोडो. अरे नाही सोडू शकत तू. हा तू तू अण्णा नाही. अरे तू सयाजी त्या सुसल्याच्या ताटाखालचं मांजर असतोस तू. माझी ओळख पटली नसली तर तुका ओळख करून देत आहे. अण्णा नाईक असाय मी. नाईकांच्या वाड्यात तो तळवे चाटणारो गडी तू. अण्णा नाईका कावन देतस. अण्णा नाईका कावन करतस. अण्णा नाईक असाय मी. तुम्ही